नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहत आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 12 आहे। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी जीकेच्या अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्नांचा समावेश केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 20 प्रश्न पाहणार आहोत, हे सर्व प्रश्न काय आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे। या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, ऑर्थोलॉजी ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात। काय विचारलंय, ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। ऑप्शन काय दिलेत पाहूया आपल्याला, पक्षी, प्राणी, फुले आणि फळे। तर यापैकी ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये काय केला जातो, पक्ष्यांचा अभ्यास केला जातो। म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं, तर ऑर्निथॉलॉजी म्हटलं जातं। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं, बॉटनी म्हटलं जातं। प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं, झुलॉजी म्हटलं जातं। हे सर्व पाठ करायचे आहेत, कारण याच्यावरती काय परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। पहा, कीटकाचा जे अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याच्यात काय म्हटलं जातं, एंटेमोलॉजी म्हटलं जातं। त्याचबरोबर फुलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं, फ्लॉरिकल्चर म्हटलं जातं। हे जे शास्त्र आहेत ना, म्हणजे कोणत्या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे तुम्हाला काय करायचं आहे, तोंडपाठ करून टाकायचं आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारलं या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही असं विचारलेलं आहे। म्हणजे आपल्याला असं विचारलं की खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि त्यापैकी कोणतं ठिकाणी किंवा कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प नाही असं विचारलंय। ऑप्शन काय दिलेत पहा, कैगा, तारापूर, काकरापारा आणि रायपूर। मग यापैकी कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प नाही मित्रांनो, तर रायपूर या ठिकाणी काय अणुविद्युत प्रकल्प नाही आहे। ओके, म्हणजे लक्षात ठेवायचंय, कैगा या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे, तारापूर या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे आणि काकरापारा या ठिकाणी सुद्धा काय अणुविद्युत प्रकल्प आहे। ओके, मग आता या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, परीक्षेमध्ये आत्ताच एक मागच्या वर्षात एमपीएससीने प्रश्न विचारला होता की भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे, असा प्रश्न एमपीएससीने विचारला होता। मग पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे, तारापूर या ठिकाणी आहे। आता तारापूर कोठे आहे मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये आहे असंही विचारलं जाऊ शकतं, तर ते महाराष्ट्रामध्ये आहे, लक्षात ठेवायचं। त्याचबरोबर सर्वाधिक क्षमतेचा म्हणजे क्षमतेने सर्वाधिक मोठा किंवा सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता, असा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो। मग सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे, कुडानुकुलम अणुविद्युत प्रकल्प आहे। कुडानुकुलम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तो तामिळनाडू राज्यामध्ये आहे। ओके, म्हणजे हे सगळे अणुविद्युत प्रकल्प तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे। विशेषतः काय लक्षात ठेवायचे की कोणता अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। मग या ठिकाणी पहा, तारापूर महाराष्ट्रामध्ये आहे, कैगा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे। तारापूर महाराष्ट्र सांगितलं मी तुम्हाला। त्याचबरोबर कुडानुकुलम तामिळनाडूमध्ये आहे। काकरापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, आता अतिशय सोपं आहे, याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचंय, कमेंटमध्ये सांगायचं आहे की काकरापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। त्याचबरोबर जैतापूर अणुविद्युत प्रकल्प पहा, सध्या खूप चर्चेमध्ये आहे। हे जैतापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, आपल्या रत्नागिरीमध्ये आहे। या ठिकाणी काय आहे, नियोजित अणुविद्युत प्रकल्प आहे, तो किती आहे, 9900 मेगावॅटचा। म्हणजे भारतातील सर्वात मोठा नियोजित अणुविद्युत प्रकल्प आहे, कुठे आहे, जैतापूर या ठिकाणी आहे। या ठिकाणी सध्या काय होतं, स्थानिक लोकांकडून या प्रकल्पास प्रखर असा विरोध केला जात आहे। ओके, म्हणजे सरकारमध्ये सुद्धा याच्या विरोधात 2 मतप्रवाह आहेत की प्रकल्प करायचा की नाही करायचा। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, काय विचारलंय, चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते। अगदी सिंपल आहे, काय विचारलंय, चिकूसाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते असं विचारलेलं आहे। मग तुम्हाला माहित असेल, गोलवडचे चिकू काय आहेत, प्रसिद्ध आहेत। काय चिकू, कुठले प्रसिद्ध चिकू आहेत, गोलवडचे चिकू काय आहेत, प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी पहा, चिकूसाठी आणखीन काही ठिकाणं प्रसिद्ध आहेत, ते कोणते आहेत पहा, ठाणे आहे, डहाणू आहे आणि पालघर आहे। म्हणजे ठाणे, डहाणू, पालघर हे काय चिकूसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेषतः गोलवडचे चिकू काय आहेत मित्रांनो, प्रसिद्ध आहेत। आता त्याचबरोबर इतर कोणत्या फळासाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, संत्रीसाठी कोणतं शहर किंवा कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे, तर नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे।
मोसंबीसाठी किंवा मोसंबी कुठली मोसंबी प्रसिद्ध आहे, तर श्रीरामपूरची मोसंबी प्रसिद्ध आहे. ओके, लक्षात ठेवायचे. संत्रीसाठी नागपूर, मोसंबीसाठी श्रीरामपूर. ओके, चिकूसाठी काय आहे, गोलवड, ठाणे, डहाणू, पालघर. ओके, अजून पण आहेत काही, पाहूया आपण. पहा, नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध आहेत. जळगावची केळी प्रसिद्ध आहे. अलिबागचं कलिंगड, कलिंगडासाठी काय प्रसिद्ध आहे, अलिबाग आहे. सीताफळासाठी काय आहे, दौलताबाद प्रसिद्ध आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. काय, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो. आता पांढरे सोने म्हणजे काय मित्रांनो, तर कापूस या पिकास काय म्हटलं जातं, पांढरे सोने म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखलं जातं असं आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला ऑप्शन काय दिलेत पाहूया. पहा, सातारा दिलाय, जालना दिलाय, पुणे दिलाय आणि यवतमाळ दिलाय. यापैकी यवतमाळ हा जिल्हा काय आहे, पांढरे सोनं पिकवणारा किंवा कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो आपल्याला, तांदूळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, तर कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, रायगडला म्हणतात. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, सोलापूरला म्हणतात. संत्र्यांचा जिल्हा कोणता जिल्हा, नागपूर जिल्हा. दुधा तुपाचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यास म्हणतात, तर धुळे जिल्ह्यास म्हणतात. आणि द्राक्षांचा जिल्हा हे नाशिक जिल्ह्यास म्हटलं जातं. ओके, एक छोटीशी पण महत्वाची सूचना मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी काय केलेलं आहे, अतिशय महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपले जे टेस्ट सिरीज आहे हिचं वैशिष्ट्य म्हणजे हे काय असणार आहे, पूर्णपणे IBPS आणि TCS पॅटर्ननुसार आधारित अशी टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट दिल्या जातील. त्यासोबत त्या 10 टेस्टवरती तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील. कधी दिल्या जातील, जर तुम्ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर. ओके, मग आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती मित्रांनो, फक्त 150 रुपये आहे. परंतु आज सुद्धा आपल्याकडे काय टेस्ट सिरीजसाठी ऑफर, विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपली ऑफर चालू आहे. फक्त तुम्हाला 99 रुपये गुगल पे किंवा फोन पेला सेंड करायचे आहेत. फक्त तुम्ही 99 रुपये गुगल पे फोन पेला सेंड केले, कोणत्या नंबरला, हा नंबर आहे आपला 96 89 14 16 30, या नंबरवरती 99 रुपये सेंड करायचे आहेत. त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचं मित्रांनो, व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. ओके, तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर केल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज भेटून जातील. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलंय, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे. ऑप्शन काय आहेत, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका. यापैकी आपल्याला विचारलंय की कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग ती कोणत्या खंडामध्ये आहे, तर ती ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये आहे. कुकची सामुद्रधुनी खूप महत्वाचं आहे. आत्ताच याच्यावरती TCSने प्रश्न विचारला होता की कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडामध्ये आहे. मग ती कोणत्या खंडामध्ये आहे, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. ओके, आता या ठिकाणी ही जी कुकची सामुद्रधुनी काय करते पहा, जे आपला न्यूझीलंड देश आहे, न्यूझीलंड, त्या न्यूझीलंडला काय करते, दक्षिण व उत्तर अशी विभागते. म्हणजे दक्षिण न्यूझीलंड आणि उत्तर न्यूझीलंड या दोघांच्या मध्ये कोणती सामुद्रधुनी असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ती कोणती सामुद्रधुनी आहे, कुकची सामुद्रधुनी आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला आता तिला कुकची सामुद्रधुनी का म्हणतात, तर जेम्स कुक या खलाशाने ती पार केली होती. कधी, 1770 ला. हे काय लक्षात ठेवायची गरज नाही, मला वाटत नाही याच्यावरती प्रश्न येईल म्हणून, पण तरीही ध्यानात राहू द्या. ओके, लक्षात ठेवायची गरज नाही. परंतु या ठिकाणी तुम्हाला पाल्कची सामुद्रधुनी लक्षात ठेवायची आहे. काय, खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या 2 देशादरम्यान पाल्कची सामुद्रधुनी आहे. मग ती कोणत्या 2 देशादरम्यान आहे, भारत व श्रीलंका दरम्यान आहे. किंवा या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जातो की भारत व श्रीलंका दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे. मग ती कोणती सामुद्रधुनी आहे, तर पाल्कची सामुद्रधुनी आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक तुम्हाला प्रश्न विचारला जातो की रशिया व अमेरिका यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे असं आपल्याला विचारलं जातं. मग कोणती सामुद्रधुनी आहे, बेरिंगची सामुद्रधुनी आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी अजून असा एक प्रश्न विचारला जातो आपल्याला, इंग्लंड व फ्रान्स यांच्या दरम्यान कोणती खाडी आहे. मग इंग्लंड व फ्रान्स दरम्यान कोणती खाडी आहे, तर इंग्लिश खाडी आहे. लक्षात ठेवा. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंग्लिश खाडी कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे. मग कोणत्या 2 देशाच्या दरम्यान आहे, तर ती फ्रान्स आणि इंग्लंड या 2 देशांच्या दरम्यान आहे. ओके, आता या ठिकाणी पहा, अलीकडेच MPSCने प्रश्न विचारला होता. पहा, भारत व पाकिस्तान दरम्यान
कोणती खाडी आहे असा प्रश्न विचारला होता MPSCने. मग भारत व पाकिस्तान दरम्यान कोणती खाडी आहे तर क्रिकची खाडी आहे पहा. आता या ठिकाणी तुम्हाला कुकची सामुद्रधुनी आणि क्रिकची खाडी यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. क्रिकची खाडी कुठे आहे? भारत पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 6 नंबरचा. या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण आपल्या चॅनलवरती काय करतो, दररोज एक तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा व्हिडिओ घेतो. सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला काय अगदी मोफत आहे. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. कमीत कमी आजच्या आपल्या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक झाल्या पाहिजेत मित्रांनो. किती लाईक झाल्या पाहिजेत? कमीत कमी 1000 लाईक आपल्या व्हिडिओला आजच्याच झाल्या पाहिजेत. ओके. या ठिकाणी आपला 6वा प्रश्न आहे पहा. काय विचारलंय? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? काय विचारलंय? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? मला माहिती आहे 100% विद्यार्थ्यांना माहित असणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केली होती? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती. परंतु या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की स्थापना कधी केली, म्हणजे कशाची? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांनी केव्हा केली असं आपल्याला विचारलं जाऊ शकतो. मग केव्हा केली होती? 29 जून 1938. तुम्ही तारीख लक्षात नाही ठेवली ना तरी चालेल मित्रांनो, परंतु साल मात्र तुम्हाला 100% लक्षात ठेवायचा आहे. ओके. आता या ठिकाणी पहा, इथं काय हैदराबाद स्टेट काँग्रेस आहे. मग या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय काँग्रेस काय? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली माहिती आहे तुम्हाला? कधी झाली होती? 1885 ला झाली होती. कुणी केली होती? जॉर्ज ह्यूम यांनी केली होती. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7 आहे. काय विचारलं या ठिकाणी? ऑल इंडिया रेडिओची स्थापना डॅश डॅश साली झाली. काय विचारलंय? ऑल इंडिया रेडिओची स्थापना कधी झाली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. कधी झाली होती? पहिलंच ऑप्शन आहे 1936 ला झाली होती. कोणत्या ठिकाणी झाली होती हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कुठे झाली होती? दिल्ली या ठिकाणी झाली होती. ओके. आता या ठिकाणी पहा, इथं काय ऑल इंडिया रेडिओवरती प्रश्न आला होता. मग त्याच संदर्भात इतर काही आहेत, म्हणजे जसं की दूरदर्शनची सुरुवात कधी झाली असं विचारलं जाऊ शकतं आपल्याला, किंवा दूरदर्शनची सुरुवात कोठे झाली असंही विचारलं जाऊ शकतं. मग लक्षात ठेवा 1959 साली दूरदर्शनची सुरुवात दिल्ली या ठिकाणी झाली होती. त्याचबरोबर भारतात टेलिफोनची सुरुवात कधी झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर 1882 साली काय झाली होती? टेलिफोनची सुरुवात झाली होती. आता या ठिकाणी पहा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली? भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात कधी झाली होती? तारखेसहित लक्षात ठेवायचं आहे. 15 ऑगस्ट 1995 ला झाली होती. याच्यावरती कमीत कमी आतापर्यंत 15 वेळेस प्रश्न आलेला असेल. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे. भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली? 15 ऑगस्ट 1995 ला झाली. कधी? नाही तर सरळ लक्षात 1995 ठेवायचं आणि स्वातंत्र्य दिन लक्षात ठेवायचा. ओके. अतिशय सिंपल आहे, फक्त तुम्हाला काहीतरी ट्रिक्स आल्या पाहिजेत लक्षात ठेवण्यासाठी. ओके. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, या चॅप्टरवरती तर ना पश्चिम वाहिनी नद्या किंवा पूर्व वाहिनी नद्या याच्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. मग इथं काय विचारलं आपल्याला? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? काय विचारलंय? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, गोदावरी, तापी, भीमा आणि कृष्णा. मग यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर तापी नदी ही काय मित्रांनो पश्चिम वाहिनी आहे. आता पश्चिम वाहिनी नद्या लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे मित्रांनो. काय करायचं तुम्हाला? तापी एक लक्षात ठेवायची आणि त्याबरोबर दुसरी नदी तुम्हाला नर्मदा लक्षात ठेवायची. काय? तापी, नर्मदा या दोन नद्या काय येतात? पश्चिम वाहिनी आहेत. त्याचबरोबर कोकणातील नद्या काय? कोकणातल्या नद्या माहिती आहेत का तुम्हाला? कोकणातील नद्या सुद्धा काय येतात? पश्चिम वाहिनी आहेत. मग कोकणामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत पहा? कोणत्या कोणत्या आहेत? उल्हास आहे, सावित्री आहे, वशिष्ठी आहे, शास्त्री आहे, तेरेखोल आहे. या कोकणातल्या ज्या नद्या आहेत ना ह्या सगळ्या नद्या काय आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. आणि पश्चिम वाहिनी नद्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य काय पहा, त्या कुठे जाऊन मिळतात हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर त्या काय होतात? पश्चिमेकडील अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कुठे जाऊन मिळतात? अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोणत्या नद्या? पश्चिम वाहिनी नद्या. मग आता राहिलेल्या ज्या नद्या आहेत या पर्यायामधल्या आपल्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा या कोणत्या वाहिनी नद्या आहेत मित्रांनो? या तर या आहेत पूर्व वाहिनी नद्या. कोणत्या वाहिनी नद्या आहेत? पूर्व वाहिनी नद्या. आणि पूर्व वाहिनी नद्या कोठे जाऊन मिळतात? तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. म्हणजे हा फरक, दोन फरक लक्षात ठेवायचे.
पश्चिम वाहिनी नद्या कुठं जाऊन मिळतात? अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि पूर्व वाहिनी नद्या कुठं जाऊन मिळतात? तर त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? आता या ठिकाणी विचारलंय की कोणती संस्था पुण्यामध्ये नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे या 4 पैकी 3 संस्था पुण्यामध्ये असणार आहेत आणि एक संस्था काय असणार आहे? पुण्याच्या बाहेर असणार आहे. ओके, मग पर्याय वाचतो मी. पहा, फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था कुठे आहे? पुण्यामध्येच आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ज्यालाच आपण काय म्हणतो? NDA. मग NDA कुठे आहे? खडकवासला या ठिकाणी आहे. खडकवासला कुठे आहे? पुण्यामध्येच आहे. चौथा ऑप्शन काय आपल्याला? आशियाटिक लायब्ररी. मग ही संस्था काय आहे? पुण्यामध्ये नाही आहे. आशियाटिक लायब्ररी कुठे आहे? तर ती मुंबई या ठिकाणी आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? 4 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. परंतु तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? पहा, आशियाटिक लायब्ररी कुठे आहे हे लक्षात ठेवायचे. कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पुणे या ठिकाणी असणाऱ्या संस्था लक्षात ठेवायच्या. कोणती आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था कुठे आहे? पुण्यात आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कुठे आहे? पुण्यातील खडकवासला या ठिकाणी आहे. ओके, हे तुम्हाला काय करायचं? तोंडपाठ करून ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 आहे. रेग्युलर प्रश्न आहे. काय विचारलं या ठिकाणी? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते? माहिती आहे मला 100% विद्यार्थ्यांना माहित असणार आहे. मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे? दर्पण आहे. एवढा अभ्यास आहे तुमचा, मला माहिती आहे. परंतु आता या ठिकाणी आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पण याची स्थापना कोणी केली किंवा सुरुवात कोणी केली? तर ती कोणी केली होती? बाळशास्त्री जांभेकर यांनी केली होती. ओके, कधी केली होती असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. 6 जानेवारी 1832 ला केली होती. पहा, कधी? 6 जानेवारी 1832. आणि या ठिकाणी आपल्याला असं विचारलं जाऊ शकतो की बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र कोणत्या उद्देशाने सुरू केले? असा प्रश्न आपल्याला फिरून विचारला जाऊ शकतो. याला गुगली म्हणतात. मग कोणत्या उद्देशाने केलं होतं? पहा, समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं? दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. दर्पण बद्दल तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती म्हणजे कोणती? दर्पण वृत्तपत्रामध्ये पहा, एकच बातमी 2 भाषेमध्ये असायची. मराठीत पण असायची. पहा, एक स्तंभ काय असायचा? मराठीत असायचा. आणि तोच स्तंभ पुन्हा कशामध्ये असायचा? इंग्रजी भाषेत असायचा. का इंग्रजीत असायचा? तर इंग्रजी म्हणजे ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळावे की वृत्तपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, सामान्य जनतेच्या काय मागण्या आहेत हे कळावं, याच्यासाठी काय केलं होतं त्यांनी? दर्पण वृत्तपत्राचा एक स्तंभ मराठीत असायचा आणि दुसरा स्तंभ कशामध्ये असायचा? इंग्रजी भाषेमध्ये असायचा. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी पत्रकार दिन कधी साजरा केला जातो? मग मराठी पत्रकार दिन कधी साजरा केला जातो? 6 जानेवारीला साजरा केला जातो. 6 जानेवारीला का साजरा केला जातो? तर 6 जानेवारी 1832 ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची स्थापना केली होती. एकमेकांना कनेक्टेड जर तुम्ही करत गेले ना अभ्यास करताना, तर तुमचा अभ्यास अतिशय सोपा होऊन जाईल. ओके, फक्त तुम्हाला गोष्टी एकमेकांना कनेक्ट करता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला अजून असं पण विचारलं जातं, भारतातील पहिले वृत्तपत्र काय? पहा, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणतं होतं? बेंगॉल गॅझेट होतं. कधीचं आहे? 1780चं आहे. त्याची स्थापना कोणी केली होती? जेम्स ऑगस्टस हिक्कीने स्थापना केली होती. कुठलं? भारतातील. आणि महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणतं होतं? बॉम्बे हेराल्ड होतं. कधीची स्थापना आहे? 1789 ची स्थापना आहे. आता या ठिकाणी फरक लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्रातील पहिले आलं काय लिहायचंय? बॉम्बे हेराल्ड लिहायचंय. आणि मराठी भाषेतील पहिलं आलं, पहा मराठी भाषेतील पहिलं आलं तर उत्तर काय लिहायचंय? दर्पण. हा फरक लक्षात ठेवा. ओके, भारतातील पहिलं आलं तर काय लिहायचंय? बेंगॉल गॅझेट लिहायचंय. ओके, कधी झालं? 1780 झालं. त्याची स्थापना कोणी केली होती? जेम्स ऑगस्टस हिक्कीने केली होती. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलं या ठिकाणी? पहा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? ऑप्शन काय दिलेत पहा, पु ल देशपांडे, डॉक्टर धोंडो केशव कर्वे, वि स खांडेकर आणि यापैकी नाही तर यापैकी डॉक्टर धोंडो केशव कर्वे हे काय आहेत?
महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती आहे. त्यांना कधी पुरस्कार मिळाला होता? सॉरी, 1958 साली हा त्यांना पुरस्कार मिळाला होता. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, आतापर्यंत भारतातील महाराष्ट्रातील जवळपास 8 व्यक्तीला काय मिळालेलं आहे? भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळ्यात शेवटचे कोण आहेत? 2019 साली नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेले. कुणाला? नानाजी देशमुख. लक्षात ठेवायचे नाव. त्यांच्या अगोदर 2014ला मिळाला होता सचिन तेंडुलकर. हे 2 पुरस्कार तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचे आहेत, कारण यांच्यावरती काय परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. पहिला कुणाला मिळाला होता? दोंडो केशव कर्वे यांना. कधी? 1958 साली. शेवटचा कुणाला मिळालाय? नानाजी देशमुख यांना. कधी? 2019 साली. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलं या ठिकाणी? आपल्याला ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? काय विचारलंय? ढगापासून जो कृत्रिम पाऊस पाडला जातो ना, या कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात असं आपल्याला विचारलं जातं. मग याला काय म्हणतात मित्रांनो? तर या तंत्रास क्लाउड सीडिंग म्हणतात. काय म्हणतात? क्लाउड सीडिंग म्हणतात. ओके. सध्या तुम्ही पाहिलं असेल, उन्हाळ्यात पाऊस पडतोय, पावसाळ्यात ऊन पडतोय, हिवाळ्यात पाऊस पडतोय, म्हणजे काही उलटं पालटं होतंय. मग जो ढगापासून कृत्रिम पाऊस पाडला जातो याला काय म्हणतात? क्लाउड सीडिंग म्हणतात. आता या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, 1983 साली तामिळनाडू सरकारने काय केलं होतं? भारतामध्ये पहिल्यांदा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला होता. जी गोष्ट पहिल्यांदा झाली ना मित्रांनो, पहिल्यांदा असतं ना, हे तुम्हाला काय करायचं आहे? तोंडपाठ करून ठेवायचं आहे. मग आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये पहिल्यांदा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न कोणत्या सरकारने केला होता? तर तामिळनाडूमधील राज्य सरकारने, म्हणजे तामिळनाडूमध्ये केला होता किंवा कोणत्या राज्याने केला होता असं पण विचारलं जाऊ शकतो. कधी केला होता? 1983 साली. आता या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी काय वापरलं जातं हे पण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी बाष्पयुक्त ढगावर रॉकेट किंवा विमानाद्वारे सिल्वर आयोडाईड लक्षात ठेवायचे. काय वापरलं जातं? सिल्वर आयोडाईड किंवा घनीकृत कार्बन डायऑक्साईड, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ड्राय आईस म्हणतो. या दोन्हीपैकी एक गोष्ट काय केली जाते? वापरली जाते. ओके. सिल्वर आयोडाईड इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलंय? थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील डॅश डॅश राज्याच्या किनाऱ्यावर आहे. या ठिकाणी काय राहिले? डॅश डॅश राहिले. ओके. किंवा आपण असं म्हणू शकतो की थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे असं आपण म्हणू शकतो. मग ते कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे? तर ते केरळ राज्याच्या किनाऱ्यावरती आहे. ओके. त्याचबरोबर श्रीहरिकोटा कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे? लक्षात ठेवायचं, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश राज्याच्या किनाऱ्यावरती आहे. ओके. आता या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातो इस्रोचा फुल फॉर्म काय आहे? मग इस्रोचा फुल फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोची स्थापना कधी झाली होती? 1969 साली 15 ऑगस्ट. काय? 15 ऑगस्ट 1969 साली इस्रोची स्थापना झाली होती. स्थापना कुणी केली होती? तर ती डॉक्टर विक्रम साराभाई यांनी केली होती. मग या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक काय? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं. मग कोण आहेत? विक्रम साराभाई. विक्रम साराभाई हे काय आहेत? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत. ओके. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जातो की भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? तर कोणता होता? आर्यभट्ट. हे काय होता? पहिला उपग्रह होता. कधी सोडला होता भारताने तो? 19 एप्रिल 1975 साली सोडला होता. कोणत्या देशाच्या मदतीने सोडला होता हा सुद्धा परीक्षेमध्ये आलेला आहे. मग रशियाच्या मदतीने सोडला होता. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 आहे. काय विचारलंय? विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? मग विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? तर ती टंगस्टन धातूची तार वापरली जाते. मित्रांनो एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही आपले सगळे व्हिडिओ पाहिले ना तर तुम्हाला तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, इतर सरळ सेवा भरती असेल, या भरतीमध्ये आरोग्य विभागाची भरती असेल, यामध्ये जीकेला
आउट ऑफ मार्क पडून जातील, कारण जीकेचा सिलेबस काय सगळीकडे सेम आहे, काहीही बदल नाही. ओके, मग या ठिकाणी पहा, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार असते? टंगस्टनची तार असते. त्याचबरोबर या ठिकाणी विजेच्या दिव्यामध्ये कोणते वायू असतात याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. मग कोणते वायू असतात? आर्गॉन आणि निऑन हे वायू असतात. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कोणी लावला होता? थॉमस एडिसन यांनी काय केलेला आहे? विद्युत दिव्याचा शोध लावलेला आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे? काही बघायची गरजच नाही, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे किती किलोमीटर लाभलेला आहे. 720 किलोमीटर लाभलेला आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? भारताचा एकूण समुद्रकिनारा किती आहे हे लक्षात ठेवायचं आहे. किती आहे? 7515 किलोमीटर. ओके, काही पुस्तकामध्ये 7517 दिलेलं आहे, काही ठिकाणामध्ये 7515 दिले, काही ठिकाणी 7516 दिलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे? मग ते कोणत्या राज्याला लागलेलं आहे? सर्वाधिक गुजरात राज्याला लागलेला आहे. एकूण किती लागलेला आहे? 1600 किलोमीटर. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी असं पण विचारलं जातं की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर तो आहे रत्नागिरीला. किती किलोमीटर लाभलेला आहे? एकूण 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा रत्नागिरीला लाभलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असं विचारलं जातं की भारतामध्ये एकूण मोठे बंदरे किती आहेत? मग भारतात एकूण मोठे बंदरे किती आहेत? 13 आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत मित्रांनो? 2 आहेत. कोणते आहेत? मुंबई आहे आणि नावाशेवा आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक काय? 16 आहे. समृद्धी महामार्ग, आता याचं नाव बदलून काय केलेलं आहे? बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? कुणाची आहे? MSRDCची आहे. कुणाची? MSRDC. MSRDचा फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. याची जबाबदारी काय आहे? तर समृद्धी महामार्गाच्या या प्रकल्पाचं बांधकाम करण्याची जबाबदारी या विभागाची आहे. आता या ठिकाणी पहा, एकूण लांबी किती आहे महामार्गाची? 701 किलोमीटर आहे. त्याचबरोबर एकूण किती जिल्ह्यातून हा मार्ग जातो? हा प्रश्न मात्र परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ओके, समृद्धी महामार्ग एकूण किती जिल्ह्यामधून जाणार आहे? एकूण 10 जिल्ह्यातून जाणार आहे. सोबत तालुके पण लक्षात असू द्या, 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यामधून जाणार आहे. मार्गाचं अंतर काय असणार आहे? मुंबई नागपूर असणार आहे. मुंबई नागपूर हे अंतर काय? फक्त 8 तासामध्ये पार केलं जाणार आहे आणि माल वाहतूक मात्र 16 तासामध्ये पार केली जाणार आहे. रस्त्याची रुंदी किती असणार आहे पहा? एकूण 8 लेन्स असतील, 120 मीटर रुंदी असेल आणि किमान वेग किती असणार आहे वाहनाचा? 120 किलोमीटर. ओके, एकूण खर्च किती येणार आहे याच्यासाठी? 56,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलंय? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. त्याची स्थापना कधी झाली होती? 1998 ला झाली होती. ओके, कुलपती कोण आहेत? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कुठलंही विद्यापीठ असू, राज्यामधील सगळ्या विद्यापीठाचे कुलपती कोण असतात? तर ते राज्यपाल असतात. कोण असतात? राज्यपाल. मग या ठिकाणी आपल्याला मुंबईचं विचारू, पुणे विद्यापीठाचं विचारू, मराठवाडा युनिव्हर्सिटीचं विचारू, म्हणजे कुठल्याही विद्यापीठाचं विचारू, कुलपती कोण असतात? राज्यपाल असतात. मग सध्याचे राज्यपाल कोण आहेत? भगतसिंग कोश्यारी आहेत. त्याचबरोबर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कोण आहेत? लेफ्टनंट माधुरी कानिटकर या कोण आहेत? कुलगुरू आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? काय विचारलंय? सूर्यमालेमधील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे असं आपल्याला विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा? पृथ्वी, मंगळ, शुक्र आणि बुध. तर यापैकी सगळ्यात वेगवान ग्रह कोणता आहे? तर तो आहे बुध. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणं, व्हिडिओला लाईक करणं हे काय अगदी मोफत आहे. ओके, आणि आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, आपण तुमचा कुठल्याही प्रकारचा टाइमपास करत नाही. बाकीच्या बऱ्याच चॅनलवरती असतात, फालतूगिरी चालू असते, काही शिकवत नाहीत आणि जे शिकवतात त्याचा आणि परीक्षेचा कुठलाही संबंध नाही. कुठून तरी एखाद्या पुस्तकामधून उचलायचं आणि सांगायचं TCSचं आहे, IBPSचं आहे आणि तुम्हाला काय करायचं? तुमच्यावरती ते बिंबवायचं. ओके, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. शिक्षणामध्ये क्वालिटी पाहिजे, प्रश्नामध्ये क्वालिटी पाहिजे आणि विशेषतः सिलेबसला धरून, अभ्यासक्रमाला धरून प्रश्न असले पाहिजेत. ओके,
मग या ठिकाणी आपला 19 नंबरचा प्रश्न काय पहा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे? काय विचारलंय? तुकडोजी महाराजांचं खरं नाव काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग त्यांचं खरं नाव काय आहे? माणिक बंडोजी इंगळे. काय आहे? माणिक बंडोजी इंगळे हे काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं खरं नाव आहे. या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, तुकडोजी महाराजांचा जन्म कोठे झाला असा प्रश्न विचारला जातो, तर यावली या ठिकाणी झाला होता, 1909 झाला होता. ओके. त्यांचे गुरु कोण होते? आकडोजी महाराज हे काय होते? संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु होते. ओके. त्याचबरोबर तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला याच्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. मग ग्रामगीता ग्रंथ तुकडोजी महाराजांचा आहे. त्याचबरोबर अनुभव सागर कोणत्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली असंही विचारलं जातं, तर कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी काय केली होती? जनजागृती व राष्ट्रजागृती केली होती. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली असा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केली होती? तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. तुकडोजी महाराजांचा आश्रम कोणता आहे? तर तो गुरुकुंज आश्रम आहे. किंवा असं विचारलं जातं, खालीलपैकी कोणाचा गुरुकुंज आश्रम आहे असं विचारलं जातं. मग गुरुकुंज आश्रम कोणाचा होता? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा होता. ओके. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 20 आहे. काय विचारलंय? महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ डॅश डॅश येथे नाही विचारलेलं आहे, लक्षात असू द्या. ऑप्शन काय झालंय? मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद. आता या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना कमेंटमध्ये सांगायचं आहे की महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही, याचं काय करायचं? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत आपला व्हिडिओ काय करायचा? तुमच्या मित्रपरिचितांना नक्की फॉरवर्ड करत जा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या पुन्हा उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद.